युतीची घोषणा करू शकतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती एक नवं समीकरण उदयाला येऊ शकतं। जो ठाकरे ब्रँड सध्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढतोय, त्या दोन ठाकरेंना राजकीय अपरिहार्यतेमुळे एकत्र यावं लागतंय आणि ह्या दोघांचं एकत्र येणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय बलाढ्य अशा स्वरूपात असलेल्या भाजपला, त्यांचे दोन मित्रपक्ष असलेल्या पक्षांना, आणि हे थेट दृश्य उद्धव ठाकरे शिवतीर्थवरून निघालेले आहेत आणि त्यांनी फक्त माध्यमांना नमस्कार केलेला आहे, बोलणं टाळलेलं आहे। पण दोन भावांमधली 2.5 तासापेक्षा जास्त काळ चाललेली ही बैठक संपवून उद्धव ठाकरे यांनी आता शिवतीर्थ सोडलेलं आहे आणि ते मातोश्रीच्या दिशेने निघालेले आहेत। पण आजची ही भेट अतिशय महत्त्वाची होती। सस्पेन्स मात्र त्यांनी कायम ठेवलेला आहे की या बैठकीच्या बद्दलचा तपशील त्यांनी दिलेला नाहीये, का भेट झाली हे सांगितलेलं नाहीये। पण न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार दसरा मेळाव्याला शिवतीर्थवर दोन ठाकरे या दोघांच्या युतीची घोषणा करू शकतात। दोघांची घटस्थापना युतीची त्याच दिवशी होऊ शकेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली अतिशय उत्कंठावर्धक अशी ही बातमी निश्चितपणे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने माध्यमांमध्ये चर्चा होती। बऱ्याचदा तर असं सांगितलं गेलं की ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहे, माध्यमच रंगवतात, माध्यमच अशा प्रकारच्या बातम्या पेरतात, कंड्या पेरतात वगैरे वगैरे। पण माध्यमांनी याबद्दलचे संकेत आधीच व्यक्त केलेले होते की हे दोन भाऊ केवळ कौटुंबिक नाही तर राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येण्याच्या दृष्टीने पावलं उचलतायत आणि आतापर्यंतची ही सगळी माहिती खरी ठरते। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, सस्पेन्स कायम आहे, उद्धव ठाकरे जाताना काही बोललेले नाहीयेत, पण आता खऱ्या अर्थानं आज काय घडलं हे तुमच्या हाती आलेलं असेल। विलास, जर आपण दोन्ही नेत्यांचे चेहरे बघितले तर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं। उद्धव ठाकरे हे हसत बाहेर आलेले आहेत, त्यांनी नमस्कार केला। संजय राऊत शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे देखील हसत बाहेर आलेले आहेत, त्यांनी देखील एक नमस्कार जो आहे तो केलेला आहे। म्हणजे एकंदरीत जी काही चर्चा झालेली आहे ती सकारात्मक चर्चा झालेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि सकारात्मक चर्चेला मूर्त स्वरूप जे आहे ते कधी येते हे पाहावं लागणार आहे। आपण पाहतो आहोत की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे एकाच गाडीतून बाहेर पडलेले आहेत। त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या चेहऱ्याची जी काही देहबोली आहे, एकूणच त्यांचे जे चेहरे सांगत होते त्यामुळे एकूणच ज्या काही चर्चा पार पडलेल्या आहेत त्या सकारात्मक पार पडलेल्या आहेत। एवढं मात्र नक्की आता शिवतीर्थावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत आणि त्यांचे नेते बाळा नांदगावकर आहेत। बाळा नांदगावकर बाहेर आल्यानंतर काय बोलतात हे आता पाहावं लागेल। मात्र सध्या शिवसेना ठाकरे गटाकडनं कोणी बोलत नाहीयेत। ज्या काही चर्चा ज्या आहेत